लोकसभा निवडणुकीमध्ये चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलेल्या कांद्याच्या मुद्द्यावरून सरकार गंभीर झालंय। कांद्याचे भाव ठरवण्याचे नाफेडचे अधिकार काढण्यात आले। आता केंद्रीय वाणिज्य मंत्रालय दर आठवड्याला कांद्याचे भाव ठरवणार आहे। कांद्याचे दर ठरवण्याचे अधिकार नाफेडऐवजी डोकाला। वाणिज्य मंत्रालय दर आठवड्याला ठरवणार कांद्याचा भाव। कांद्याच्या भावावर केंद्र सरकार कायमचा तोडगा काढणार। कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या नाराजीचा फटका लोकसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना बसलाय। यावर डॅमेज कंट्रोल करण्यासाठी आता कांद्याचे दर ठरवण्याचा अधिकार नाफेडकडून काढून घेण्यात आलाय। त्याऐवजी केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या डिपार्टमेंट ऑफ कन्झ्युमर्स अफेअर्स म्हणजेच डोका या समितीकडे कांद्याचे दर ठरवण्याचे अधिकार दिले। नाफेड सारखे कांद्याचे भाव रोज निश्चित होणार नसून डोका आठवड्यातून एकदा कांद्याचे भाव निश्चित करणार आहे। या निर्णयाचा फारसा फायदा होणार नसल्याचं तज्ञ सांगतायत। केंद्र शासनाला आमची विनंती आहे की नाफेड आणि एनसीसीएफला त्या ठिकाणी आदेशित करावं की त्यांनी बाजार समित्यांमध्ये या ठिकाणी जाऊन कांदा खरेदी करावा। अन्यथा ही खरेदी केंद्र त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे पाठ फिरवलेली आहे आणि केंद्र शासनाला ही खरेदी केंद्र बंद करण्याची नामुष्की सुद्धा त्या ठिकाणी येऊ शकते। नाशिक दिंडोरीसह जवळपास 5 ते 10 लोकसभा मतदारसंघात कांद्याच्या भावानं सत्ताधाऱ्यांचा वांदा केला। कांदा उत्पादक शेतकरी भाजप शिवसेनेपासून दूर गेला होता, त्यामुळे सरकार आता उपाययोजना करत असल्याचं सांगण्यात येतं। जे काही फटका बसला कांद्याच्यामुळं मोठ्या प्रमाणावर कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मध्ये नाराजी होती आणि त्याची किंमत आम्हाला लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मोजावी लागली। 5-6 जिल्ह्यामध्ये कांदा उत्पादक मोठ्या प्रमाणावर कांद्याचं पीक घेत असतात, त्याच्यामुळे त्याबद्दलचे काही निर्णय झाले असतील। विरोधकांचा मात्र सत्ताधाऱ्यांच्या उपाययोजनांवर विश्वास नाही। सत्ताधाऱ्यांचे सगळे निर्णय अदानी धार्जिणे असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। सगळा कंट्रोल, कारण आता देशाला अदानी कंट्रोल करतो आहे। तो ग्रेन मार्केटमध्ये असेल, सिमेंट मार्केटमध्ये असेल, सगळ्याच देशातील आवश्यक वस्तूंचा जो काही स्थिती आहे त्यावर सगळा नियंत्रण आता हळूहळू त्यांना केंद्र सरकारला अदानीच्या हातात द्यायचं आहे। सरकारच्या या निर्णयानं ना कांद्याच्या भावावर परिणाम होणार ना शेतकऱ्याला दिलासा मिळणार। सरकारच्या उपाययोजनानंतरही कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी जैसे ते असल्याचं स्पष्ट होतंय। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।